तर राजीनामा द्या किंवा डोक्यावर घेऊन फिरा पण मराठ्यांवर बोलू नका असं जरांगेंनी म्हटलंय। छगन भुजबळांच्या राजीनाम्याच्या गौप्यस्फोटावर मनोज जरांगे यांनी ही टीका केली आहे। राजीनामा दिला म्हणून काही उपकार केले नाहीत असंही मनोज जरांगे म्हणतायत आणि छगन भुजबळांमुळे पक्ष मोडला, आता सरकारही पडेल, जरांगेंची प्रतिक्रिया। 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा दिला असा गौप्यस्फोट काल छगन भुजबळांनी ओबीसी मेळाव्यामध्ये केला होता आणि त्यानंतर जरांगेंनी भुजबळांबाबत या प्रतिक्रिया दिल्या आहेत। त्याने सांगितलं भुजबळाच्या कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला। मला त्या सगळ्यांना विरोधी पक्षामधील, स्वपक्षामधील, स्वसरकारमधील सगळ्यांना मला सांगायचं, 17 नोव्हेंबरला ह्या ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला, बरोबर। 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला। 16 नोव्हेंबरला आणि मग अंबडच्या सभेला रवाना झालो। लात मारण्याची मला गरज नाही। अरे दिलंय ना राजीनामा। 2.5 महिने मी शांत राहिलो, गप्पा बसलो का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची वाच्यता नको। का उपकार केला का आमच्यावर? तू राजीनामा दे, नाही तर डोक्यावर घेऊन हिंड, आम्हाला काय करायचं त्याचं? मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नको। तू राजीनामा दे, नाही तर नको देऊ, नाही तर तिकडेच मिरक होड समुद्रात तिकडे हिंड, आम्हाला काय देणं घेणं नाही। मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात तू बोलू नको। हे लयच विचित्र आहे होते यावलेच, लय विचित्र आहे। त्यांनी सगळे पक्ष मोडलेले आहेत आतापर्यंत। मागचं दुःख कोणी विसरू शकत नाही। बाकीच्या मागच्या पक्षांना माहिती आहे ना हे कसा आहे म्हणून। आता ज्या पक्षानं त्याला आता मोठं केलं होतं तो बी पक्ष मोडीला देईल। आता ज्यांचे ते सरकार बी मोडून टाकीन ती सगळं, असं करून करून करून। एक नावी समाजाच्या आमच्या बांधवानं काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ, तर ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही, याच्या दुकानात जायचं। मी या सगळ्या नावी समाजांना विनंती करतो, असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच नावी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही। त्यांना मला भादरा आपली आपापसात विचार आहे त्याला। गोरगरीब मारले पाहिजेत, उपाशी मेले पाहिजेत, हे त्याचं स्वप्न आहे। मग ते त्याच्या जातीचे असो, नाही तर ते मराठ्यांचे असो, एखाद्याचं वेगळे वेगळे विचार असतील आणि शेवटी विचाराला कोणी काय करू शकत नाही। जसं तो 12 बलुतेदारांना ओबीसी आरक्षण खाऊ देत नाही, 12 बलुतेदारांना जाऊन विचारा एकदा, त्यांना ते खाऊ देत नाहीत आरक्षण। आणि आता व्यवसाय करतात तर त्याला व्यवसाय करू द्यायचा नाही त्यांना, म्हणजे सगळे उपाशी मेले पाहिजेत ओबीसी बांधव, असं स्वप्न आहे त्याचं। आणि मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायचा आणि ओबीसीचं आरक्षण पण घालून टाकायचं, असं त्याचं स्वप्न। त्यामुळे त्याच्याकडे काय लक्ष आम्ही देत नाहीत आता। कोणाच्या तरी व्यवसायावरनं आणि कोणाच्या याच्यावरनं नामोल्लेख करून अजून भांडण वाढवावं ही समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत वाईट आहे। मी त्याची यासाठी निंदा करतो। कारण का वालीत टाकणं राहणं हे मी लोकांचं आयुष्य बघितलेलं आहे। त्याच्यामुळे हे जे वालीत टाकण्याचा जो भाग आहे तो मला वाटतं समाजामध्ये होऊ नये। मतभेद आहेत असं मी मानतो, दुश्मनी नाहीत एवढं फक्त लक्षात ठेवली पाहिजे।